त्या पुनश्च हरिओम करण्याची संधी मनसेला मिळतेय। पुन्हा एकदा नव्या राजकारणाची सुरुवात मनसे करू शकते, पुनरुज्जीवित होऊ शकते राजकारणात। निश्चितपणे जी संजीवनी हवी होती ती या आता महायुतीचा घटक पक्ष म्हणून किंवा भाजपकडनं मिळालेली आहे। पक्षाला मरगळ लागली होती, अनेक नेते सोडून गेले होते, कार्यकर्ते मात्र पक्षासोबत होते आणि तोच बळ घेत राज ठाकरे आतापर्यंत पुढे येत राहिले आहेत। पण पक्षाला उभारी मिळण्यासाठी हे गरजेचं होतं आणि म्हणून विन विन सिच्युएशन आहे। राज ठाकरेंना एक जागा घेतील, महायुतीमध्ये सामील केलं जाईल आणि विधानसभेमध्ये देखील सन्मानपूर्वक जागा वाटप होईल राज ठाकरेंना। पण राज ठाकरेंची यूएसपी भाजप कॅप्चर करण्याचा प्रयत्न करते, ते म्हणजे त्यांचं भाषण, त्यांचा ऑरा, त्यांचा करिश्मा, त्यांच्या सभा। राज ठाकरेंनी 19 सभा घेतल्या, वातावरण निर्मिती केली, ती राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधानसभेत पूरक ठरली। तसंच आता उद्धव ठाकरेंची सिंपती कापायची असेल तर ठाकरेच बोलतील। ठाकरे ज्या वेळेला बोलतील उद्धव ठाकरेंसंदर्भात ते लोकांपर्यंत जाईल, लोकांना पटेल। कारण आतापर्यंत असं होतं की गद्दारी केली गेली, पक्ष फोडलं गेलं, पण आतल्या घडामोडी किंवा जे पक्षात असताना, शिवसेनेत असताना राज ठाकरेंसोबत झालं, त्यांना आतलं बरंच काही माहिती आहे। ते ज्यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे जनतेसमोर ठेवतील तर ती सिंपती कमी होईल, असं आताची स्ट्रॅटेजी आहे आणि म्हणूनच राज ठाकरेंना सोबत घेतलं गेलं आहे। सभा निश्चित ते करणार आहेत, जास्त सभा ते करतील आणि महायुती मोदींसाठी वातावरण निर्मिती महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडनं होईल। त्यासाठी मला वाटतं की पाडवाच्या मेळाव्यापासूनच ते आपल्या प्रचार सभेला सुरुवात त्यानंतर गिअर चेंज केला होता। म्हणजे अगदी आपण पाडव्याची या आधीची सभा पाहिली तर त्याच्यानंतर राज ठाकरेंच्या भाषणांचा, त्यांच्या सभांचा गिअर काहीसा शिफ्ट झालेला आपण पाहिला होता। गणेश, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही सोबत राहा। आपण दिल्लीमध्ये जाऊयात। सोमेश कोलगे